1 जानेवारी हे अनेकांसाठी नवीन वर्ष म्हणून आहे। विविध क्लुप्त्यांद्वारे या नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो। मात्र 1 जानेवारी या दिवसाला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। तेव्हा सुरुवातीलाच इतिहासाचं स्मरण करत आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। मी किरण जाधव, मराठी टेक शेती आणि मातीमध्ये आपले स्वागत करते। 1 जानेवारी 1664 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर 5 जानेवारी 1664 रोजी आपल्या घोडदळासह सुरतेत थडकून शिवाजी महाराजांनी आपली मोहीम यशस्वी केली होती। महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावामध्ये भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई झाली होती। ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांमध्ये ही लढाई झाली होती। भीमा कोरेगाव येथे फक्त 500 सैनिक असलेल्या बटालियननं पेशव्यांच्या 25,000 सैन्यांचा पराभव केला। त्यासाठी आजचा दिवस अस्मरणीय आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मशिनरीज मार्फत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळेला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली। तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली। तेव्हापासून भारतातील प्रथम महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं जातं। आद्य व पहिले शिक्षक, शिक्षणाचे खरे गुरु म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव घेतलं जातं। मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या या शाळेला सनातनी कर्मठांनी जोरदार विरोध केला होता। मात्र या विरोधाला न जुमानता शाळा सुरू राहिली। सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये सुरुवातीला शाळेत 6 मुली होत्या, पण 1848 साली संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 पर्यंत जाऊन पोहोचली। आजच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1862 रोजी भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली। त्याआधी 6 ऑक्टोबर 1860 रोजी त्याला मान्यता देण्यात आली होती। IPC म्हणून प्रसिद्ध भारतीय दंड संहिता हा भारताचा प्राथमिक गुन्हेगारी कायदा आहे, जो गुन्हेगारी कायद्यातील प्रत्येक भौतिक बाबी विचारात घेतो। 1862 पासून या कायद्यात बऱ्याच वेळा दुरुस्ती करण्यात आली। हे देशातील सर्व संभाव्य गुन्हे आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षेची व्याख्या करते। इत्यादी अनेक गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक घटनांसाठी आजच्या या दिवसाकडे पाहिलं जातं। तेव्हा आजच्या या दिवशी आपणा सर्वांना इतिहासाचं स्मरण करत नवीन वर्षाच्या खूप